शिवानी बेटा, आली ना तू? बसा. गोले, बस ना. हा शांता काकू, बसतो आम्ही. शांता काकू, सांगितलं का मग शिवानीच्या घरच्यांना? गोले, सांगितलं मी. तू काही टेन्शन घेऊ नको, तुझे आई बाबा पण येतात. पण गे शिवानी, मी म्हटलं ना, पळून जाऊन लग्न केल्यापेक्षा आपण काहीतरी मार्ग काढू. पा, शांता काकूने मार्ग काढला का नाही चांगला. शिवानी, ते शाळेचे मॅडम असतील ना, ते बोला ना दोघी तिघीले. नाही काकू, मी कोणालाच नाही बोलावत. लग्न झाल्यानंतर मग कार्यक्रम करू आम्ही घरी, तेव्हा बोलू सगळ्यांना. ठीक आहे, तुझी इच्छा. सविता, तू कोण उभी राहिली त्याच्या इकडे पायात? काय झालं सविता? नाही नाही आई, मी हा विचार करून राहिली, शिवानी ना खरोखरच खूप चांगलं केलं आहे. सविता, तेरे तू चहा पाणी दे, नाश्ता पाणी दे थोडासा. ठीक आहे आई, करतो मी. पोरे हो, नाश्ता पाणी करा, मी आली ब्राह्मणाले घेऊन. 10-12 लोक घेऊन येतो मी. काय? ठीक आहे शांता काकू, आता तुम्ही करसान तसं. शांता काकू, आईले पण बोलून घ्यायचं होतं ना तुम्हाला हातभार लावायसाठी. हा, सर्वच जण येतात. चला मग, करा तुम्ही नाश्ता पाणी, आलीच मी. खरोखर मनीषा वहिनी म्हणतेस शांता काकू खूप चांगल्या आहेत, खरोखर चांगल्या आहेत, पण कोणाची पण मदत करतात. चल आता परे जातो पुष्पाच्या घरी. पुष्पा आणि तिच्या सोबतीच्या 1-2 जणी त्याला सांगतो स्वयंपाक करायला. सर्वजण लोक येतील, उपाशी थोडे राहू देईन की त्याले. जाऊ दे ना, माझ घरचं जेवण करतील. तसं काय आपण जीव घालतो कोणाले? या निमित्तानं 4 लोक जेवतील शांताबाईच्या घरी. सर्वजण म्हणतील नाही, शांताबाईने केलं, चांगलं केलं. पुष्पा, अ पुष्पा, ऐका घरी. पुष्पा, पुष्पा, पिंकी, पाय बरं कोण आहे? आई, लवकर ये, शांता काकू आली आहे आपल्या घरी. आई लवकर ये तू. येऊ दे आईले. आई, मी खेळायला चालली आई. पिंकी, दरवाजा उघडून तो नको खेळायला. मी आली म्हणून आईने दरवाजा बंद करून घेतला होता वाटते अभ्यास करायसाठी. नाही शांता काकू, दिवसभराची मी अभ्यासच करून राहिली. आता दरवाजा उघडला म्हणून थोडासा खेळून येतो. पिंकी, कुठे चालली तू? चल माझ्या घरात अभ्यास करायला बस. पाय पुष्पा, मी म्हणूनच चालली पिंकीले, दरवाजा उघडला म्हणून खेळायला चालली काय? आई, मी आता खेळून येतो आई. दिवसभराचा अभ्यास करून राहिली आहे मी. सुट्टीच्या दिवशी बी मला तू खेळून येऊन राहिली आई. खेळू दे पुष्पा, सुट्टी आहे ना आजची, खेळू दे. आणि खेळायला जा, आणि लवकर येतो एका घंट्यानी, नाही तर खेळत बसशील. तू हे बाकीचं होमवर्क करत राहिलं बरं शाळेचा. मी आता मॅडम समोर येणार नाही, आणि मॅडम समोर आली तर म्हणे नीले झोपा चांगलं. पिंकी, ऐकलं? आई मी लवकर येतो, गेली की आली. शांताबाई, काय झालं शांताबाई? जाऊ दे लेकरायचं, दिवसभर तो धंदा आहे आम्हाला. पुष्पा, काय करायली पुष्पा तू? शांताबाई, घरची कामं. काय झालं शांताबाई, डायरेक्ट घरी आली तू? पुष्पा, तू आता नाश्ता पाणी कर घरच्यासाठी, तू काही करू नको, आणि तू माझ्या घरी चल. माहित आहे, शिवानी गोल्या पळून चालले होते लग्न करायसाठी, त्याने मी घरी आणलं माया. ओ माय, शांताबाई खरंच काय? हाव ना माय, माझ्या घरी बसला 2 जण. पुष्पा, तू लवकर ये, आणि त्यासोबतची बाई आहे ना स्वयंपाक करणारी, तिला बी घेऊन ये. तुम्ही 2 जणी माझ्या घरी बेसन आणि पोळ्या करा. ठीक आहे शांताबाई, येतो. तू चलती होय, आलीस मी. येले कपडे लत्ते बी लागतील. थांब, ते गंगाबाई सांगतो ना, तू घेऊन ये म्हणे. काय सगळा खर्च का मायावर टाकतं काय? हॅलो सुषमा, सुषमा काय करता सुषमा? काही नाही शांताबाई. काय झालं? सुनीले आता भाजीपाला कापूक करून देतो म्हणतो. काय म्हणतो शांताबाई, सांग ना. अरे सुषमा, शिवानी आणि गोले हीच आपले लग्न लावून द्या लागते. ये बरं, आणि चांगला ब्राह्मण असेल तर आण बरं एखादा. शांताबाई, ब्राह्मण आता वेळेवर भेटते काय? पाय म्हटलं असेल तर तू ये बरं सुषमा, तू आली की सुचते मले, आणि या सविताला काही सांगू नको. ठीक आहे शांताबाई. सविताला सांगशील, सगळ्या गावात बाजार करून टाकेन. काम काही करणार नाही, त्याच्यापेक्षा इले न सांगितलंच बरं. लय अद्दला घडीरात मले. शांतीले म्हणतो बामणाचं काम मी करतो शांते. पण गे बामणाले धोतर शर्ट असते की नाही, फक्त दक्षिणा देतो म्हणीन मले. थांब, सांगतो शांतीले. शांते, शांते, चिंतेश बाबा, काय झालं? कोण दात काढत रस्त्याने निघून राहिले तुम्ही? लोक हसतील ना तुम्हाला. मॅच झाला शांताराम बोंबलतील ना. काय झालं शांती?
बामण पाहिजे ना? मी आहे शांते बामण. तुला माहित आहे लग्नाच्या पहिले मी लय बामणाचं काम करायला आहे शांते. चिंतेश बाबा तुम्हाला कोण सांगितलं काली पाहिजे बामण? शांते आपल्याकडे दोघं जण बसे राहत ना. मला सवितानं सगळं सांगितलं. मायापासून ते लपवतं का तू आता? माया हातचं लग्न लावून पाय शांते फक्त तू. जिंदगीभर तुटणार नाही. म्हणून स्वतःची जिंदगी फाटत तुटत राहते जिंदगीभर. नाही तसं नाही शांते. आता नवरा बायकोचे भांडायला लागतेच घरांनी शांते. पण बामणाचं काय मी करतो. मला फक्त दक्षिणा देजो बरं. आणि जरा गावांत ते बोल नका करू. माझ्या घरी लग्न आहे माझ्या घरी लग्न आहे म्हणून. तमाशे करता अजून घरांनी तुमचे. नाही शांते पण मला बामणाची दक्षिणा देशील ना? पैन मी पैसा कुकून येईन. कुकून दारूच्या भट्टीत चालला जाईन पैसा. काही सांगता येत नाही. शांती तू चाटा नको मारू आता. दारू पिऊन नाही राहिलो मी महिन्यापासून. चल मी पुस्तक आणतो एखादं मस्त विधी म्हणतो मी. शांती काय म्हणीन. मी तर सायला आता एक लग्न लावलं. हे जमलं की बामणाचंच काम करतो. मस्त आयता पैसा भेटते. बामणाची वरवर केल्या जाते. नवरी नवरीपाशी उभं राहिले भेटते. अरे वा शांताराम ती तर मजाच मजा मग. अरे बापरे शांताराम भाऊ कोण नाचून कुदून राहिले. बापरे शांताराम भाऊ लॉटरी लागली की काय शांताराम भाऊले? लॉटरी समज सविताबाई. मी आता बामणाचं काम करतो आता मी लग्न लावायचं. आहे ना खुशीची गोष्ट सविताबाई. लग्नाचं काम करता. कोणाचं लग्न आहे? चिंट्याचं लग्न गिगन सुटलं की काय? नाही नाही सविताबाई माझ्याकडे लग्न आहे ना संध्याकाळी. माहितीये कोणाचं आहे? शिवानीचं गोल्याचं. शांती लग्न लावून देते ना त्याचं. सविताबाई तुला बोलावलं नाही का शांतीनं? बोलली असेल शांताबाई. पण मी सांगू राहिलो सविताबाई लग्नाला ये हा संध्याकाळी नक्की. जेवणी आहे बरं. ठीक आहे शांताराम भाऊ नक्की नक्की येतो. बापरे गोल्याचं शिवानीचं लग्न शांताबाईच्या घरी. बरं झालं चांगली बातमी ऐकायला भेटली. मला माहितच नाही. काय शांताबाई माझ्या चोरून करून राहिली ती बरं. नाही मी डायरेक्ट गंगूबाईच्याच घरी चालले जातो. स्वतःच्या पोरीचं लग्न दुसऱ्याच्या दारात कसं करता येतं. म्हणजे शांताबाई बरोबर आहे. कन्यादान करायला भेटीन ना शांताबाईले. आणि मोठेपणा करायला भेटीन. मी केलं. आई सगळं काही व्यवस्थित होती आई. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आता. माझं बोलणं झालं शांता काकू सोबत. शांता काकू सगळं बरोबर करते. मनीषा शिवानी कुठे गेली? मनीषा आई तुम्हाला नेतो म्हटलं ना मी शिवानी ताईच्या जवळ. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका ना. आणि घरात कोणाला माहीत करू नका. खास म्हणजे संदीपला सांगू नका तुम्ही काहीच. नाही मी नाही सांगत मनीषा. मी सांगत नाही. आता रडणं बंद करा. चांगलं यानं लग्न लावून द्या लागत होतं संदीपनं मागच. नाही चौकशी करू दे असं करू दे. मारे हेलपाटे घेतले आणि पाय शेवटी काय केलं. आई लागला का शिवानीचा पत्ता? आई सांगू नका. संदीप आम्हाला घरातल्या घरात पत्ता लागेल काय? तुम्हीच तर बाहेर गेले होते. मला माहित नाही पण लय चौकशी केली मी. कुठं गेली शिवानी? काहीच पत्ता लागला नाही मला. आता मला वाटते शेवटी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करावं. घ्या तुम्ही टोले किती घेतात. सांगू नका संदीप आम्हाला. आणि मनीषा तुला एक सांगतो मी. तू जास्त पुढे करू नको काय. शिवानीचं गोल्यासोबत लग्न होऊ द्यायचं नाही म्हणजे होऊ द्यायचं नाही. तू जर पुढे करशील ना तर विचार करजो. मनीषा इकडे मनीषा. हा चला घरात चला आराम करा तुम्ही घरात. अरे देवा मी शिवानी त्याचं चांगलं करता करता मयच नाही वांगलं भाव. देवा रक्षण कर रे बापा तूच आहेस. गंगूबाई आहे काय घरी गंगूबाई? हा कोण? काय रे बापा संदीप चोरून लग्न करून राहिला. मला तर बोलावलंही नाही रे. लग्न कोणाचं? तुला माहितच नाही काय? मग शांताराम भाऊन आता सांगितलं. अरे शिवानीचं गोल्याचं शांताबाईच्या घरी लग्न आहे ना आज संध्याकाळी. काकू खरी बातमी आहे काय? बापाने त्या खोटी आहे का रे? पाहिजे बापा मी साध्या मताने सांगायला आली तुले. तू आई कुठे गेली? बायको कुठे गेली? घरी नाही येते बाहेर जायला. ठीक आहे चल येतो मी. शांता काकू तुम्ही आपल्या दोन घरांनी दुश्मनी पैदा करून राहिला शांता काकू. तुम्ही अजिबात याच्यात हस्तक्षेप नव्हता करायला का शांता काकू? नाही आता मी काय करतो. चांगली बातमी भेटली मला.